नमस्कार, मी तन्मय टिल्लू. संध्याकाळचे 6 वाजतात आपण पाहताय सरकारनामा 360 डिग्री हे बातमीपत्र. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी येते राजकीय वर्तुळातनं. परळीतील महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडचा हात असल्याचा गंभीर आरोप सुरेश धसांनी केलाय. त्यामुळेच पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. मुंडेंच्या हत्येनंतर कराडच्या मुलानं पोलिसांना 150 फोन केले. एवढे फोन कशासाठी केले या प्रकरणी चौकशी करा अशी मागणी आता धसांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. अतुल दुबे सायबर तज्ञ यांना आणले 6 मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या 2 मुलांनी या 6 मोबाईलला अर्धा पास सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा मोबाईल केलेले. मग महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडे फोन कस काय जातात. मिस्टर भल्लाळ हे जे असे वागणारे लोक बीडमध्ये बरेच झाले. त्याच्यामुळं तर हे स्तोम माजलं ना. बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार झालेले आहेत, पोलीस बळ आमचं पूर्णपणे बदनाम झालं. मुन्नी बदनाम हो गई तशी अवस्था आमच्या पोलीस बलाची झाली. आणि आता महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनीही काही सवाल उपस्थित केलेत. या प्रकरणाचा तपास करू नका असं सांगण्यासाठी कोणाचे फोन पोलिसांना आले होते त्याचे सीडीआर काढा अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली आहे. ते बीड ते अंबाजोगाईचे जे ऍडिशनल सरांनी होतं त्यांनी विचारलं त्या पोलिसांना, तर तो म्हणले आम्हाला फोन आलते. ते म्हणले फोन कुणाचे आलते हे तर सांगा ना. तर त्यांनी सांगितलं नाही. आमच्या देखत अद्याप त्यांनी काही सांगितलं नाहीये कुणाचा आला काय झाला फोन. मग तुम्ही काय करा, त्यांचे मोबाईल सगळे चेक करा. त्या पोलीस स्टेशनचे जेवढे पोलीस आहेत, लहान मोठे अधिकारी जे इथून मागं बी होऊन गेले, जे इथून सध्याचे बी आहेत, त्यांचा बी सीडीआर काढा सर्व पोलिसांचा. वाल्मिक कराडवर अद्याप खुनाचा गुन्हा का दाखल करण्यात आलेला नाही असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी केलाय. तपास यंत्रणेला काय पुरावा हवाय ते कळत नाही, मात्र खून कुणी केला हे लोकांना कळलंय असं जरांगे पाटील म्हणाले. तपास यंत्रणा आणि मुख्यमंत्री गृहमंत्री यांना काय पुरावे पाहिजेत हेच कळायला तयार नाही जनतेला. खरा खून करणारे कोण हे जनतेसमोर आता सिद्ध झाले. तुम्ही किती लपवाछपवी केली, सरकारमधले मंत्री वाचवायचा प्रयत्न केला किंवा तो कोण आहे सरमाड का खरमाड्या तो कोण आहे तो कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी राज्यातल्या जनतेसमोर गेलेले खंडणी मागायला येणेच पाठविलं आणि खून करायला पण येणेच पाठविलं. म्हणजे मुख्य आरोपी तोच पाहिजे. बीड खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या छातीचा सिटी स्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. पोटदुखीच्या त्रासानं वाल्मिक कराडला बुधवारी रात्री बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्याचा छातीचा सिटी स्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. जे काही फिजिशियन आहेत, ज्याला फिजिशियन म्हणतो, त्यांचा जो ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनिया आहे त्याच्याबद्दल त्यांना सुद्धा तपासण्यासाठी त्यांनी सर्जन जे तपासत आहेत त्यांना रेग्युलर त्यांनी विनंती केलेली होती. त्या विनंतीच्या आधारे आपले फिजिशियननी सुद्धा त्यांना आज तपासण्यात आलेलं आहे. तर त्यांच्या ॲडवाईसनुसार त्यांना छातीचा सिटी स्कॅन करण्यासाठी ॲडवाईस केलेला आहे असं आतापर्यंतची एक माहिती आहे. त्याचा अहवाल जो आहे तो संध्याकाळपर्यंत आपल्याला प्राप्त होईल. त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला भाष्य करता येईल. आणि वाल्मिक कराडच्याच सांगण्यावरून महादेव गीतेवर हल्ला झाल्याचा आरोप आता जितेंद्र आव्हाडांनी केलाय. आव्हाडांकडून महादेव गीतेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. तर सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणावरून हल्ला गीतेंवर झाल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय. दरम्यान वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आपल्यावर गोळीबार झाला व्हिडिओच्या माध्यमातून महादेव गीतेंनी हा आरोप केलाय. महादेव दोराव गीते 2-3 दिवसापूर्वी माझ्या घरी सोमनाथ सेलगरे, बापू आंधळे, सुनील एवढे हे 3 जण आल्याच्या नंतर मला म्हणाले, तू वाल्मिकांनाचं काम का करत नाहीस, तुला जीव मारायला सांगितलं. मी त्यांच्या हातापायावर पडून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिल्याच्या नंतर ते मला जाता एवढं म्हणले, आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप बबन गीते याला पण गुतवायची तयारी झाली आहे.
ते तिथून निघून गेले. त्यानंतर 1-1.5 तासापूर्वी त्या 1-1.5 तासानंतर तिथून पुढे माझा शेजारी बाबासाहेब भाई याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पक्षाला रामराम करणार का अशा चर्चा रंगल्यात. मालेगावात शेतकऱ्यांसाठीच्या माती परीक्षण केंद्र आणि अगरबत्ती कारखान्याचे अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी अमित शहा हे या कार्यक्रमाच्या मंचावर दाखल झाल्यावर त्यांनी छगन भुजबळ यांच्याकडे पाहिलं. यानंतर शहा यांनी भुजबळ यांना बोलवत आपल्या जवळच्या खुर्चीवर बसवलं. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ संवाद देखील झाला. तत्पूर्वी मालेगावात अमित शहा आणि छगन भुजबळ यांचे एकत्र बॅनर झळकले. बॅनरवरून राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह गायब झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादीला रामराम करून भाजपचा झेंडा हाती घेणार का याकडे लक्ष लागलंय. शहा साहेबांचं मोठेपण आहे की त्यांनी जे आहे लांब बसलेलो तुम्ही जवळ बसून घेतलं. त्यामुळे मला विश्वास नव्हता की असं होऊ शकतं. पुढची बातमी मालेगावातनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. 10 वर्ष कृषी मंत्री असताना महाराष्ट्रासाठी काय केलं असा सवाल शहांनी पवारांना केलाय. तसंच मार्केटिंग करून नेता बनणं सोपं, मात्र जमिनीवर काम करावं लागतं असा टोला शहांनी पवारांना लगावलाय. पवार साहब को जरूर पूछना चाहता हूं, पवार साहब आप 10 साल तक देश के कृषि मंत्री रहे, उस वक्त ये सहकारिता मंत्रालय आपके अंतर्गत आता था. आप महाराष्ट्र की जनता को जरा हिसाब दीजिए. महाराष्ट्र के कोऑपरेटिव आंदोलन के लिए पवार साहब आपने क्या किया है, चीनी मिलों के लिए क्या किया है, पैक्स के लिए क्या किया है, किसान के लिए क्या किया है, कोऑपरेटिव के लिए क्या किया है. सिर्फ मार्केटिंग बनकर नेता बनना पर्याप्त नहीं है, जमीन पर काम करना पड़ता है. पवार साहब, जमीन पर काम करना पड़ता है. अमित शहांवरील संस्कार कोल्हापूरचे वाटत नाहीत असं शरद पवारांचा अमित शहांवर निशाणा आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी तारतम्य ठेवून भाष्य अपेक्षित असतं असंही पवार आता म्हणाले. शरद पवारांनी अमित शहांवर निशाणा साधलाय. आणि त्यांचा बोलण्याचा एकंदर टोन जो आहे तो अतिचुकाचा आहे. देशाचा गृहमंत्री काही तारतम्य ठेवून भाष्य करेल अशी अपेक्षा असते, पण त्याची परिस्थिती तिथून काही येत नाही. खरं म्हणलं तर हे काही कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही. आणि त्यामुळं अमित शहा हे कोल्हापुरात शिकले का आणखीन कुठं शिकले हे मला माहिती नाही. पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत उद्धव ठाकरेंनीही आता आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालंय. ज्यांना जायचंय त्यांनी जा असं ठाकरे म्हणतात. आपल्याच पक्षातील काही लोक तुम्हाला फोन करत असतील तर त्यांचा नंबर मला पाठवा, मी त्यांचा समाचार घेतो, अशी आक्रमक भूमिका आता ठाकरेंनी घेतली आहे. ज्यांना जायचंय त्यांनी जा, उद्धव ठाकरे यांची बैठकीत भूमिका. बाळासाहेब ज्या पद्धतीनं लढले तसंच मी लढणार. ही लढाई अशी मी अर्ध्यात सोडून मैदान सोडणारा नाही. पक्षात काय राहिलं नाही, आमच्याकडे या म्हणतायत, त्यांचा नंबर द्या. तुम्हाला फोन करणाऱ्यांचा मी समाचार घेतो. दरम्यान उद्धव ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिल्यानंतर आता जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केलंय. यावेळी त्यांनी राज्यभर आपल्या पक्षाचे बळ दाखवा आणि मग स्वबळाचा निर्णय घेऊ अशा सूचना दिल्या. ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांसोबत बैठक घेतली. यावेळी पक्षवाढीसाठी ग्रामीण भागात नेतृत्व तयार करण्याच्या सूचनाही दिल्या. उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांना या सूचना केल्या. अमित शहाला जागा दाखवणार आहात, ठीक आहे. अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या. ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या. आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाली, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल
तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या एकला चलो रे नाऱ्याचं काँग्रेसनं स्वागत केलंय. तर उद्धव ठाकरे टोकाची भूमिका घेतील असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. याच्या आधी तसंच वाढलं होतं. 2 दिवसापूर्वी ते माझ्याकडे आले इथे आणि सविस्तर चर्चा झाली. त्याच्यामध्ये त्यांची जे काही काल त्यांनी सांगितलं तसं त्यांचं मत आहे, पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्याच्याकडून घेतली जाईल असं मला वाटत नाही. सेनेचे सर्व आहेत उद्धव साहेब आणि ते सांगत असतील तर त्यांच्यामुळे आता त्यांनी निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच करावं लागतं. राजकारणामध्ये की बाबा आम्ही बोलू बसू असं नाही ना. त्यांनी एखाद्या खालच्या माणसाने बोललं असतं तर विषय वेगळा असता. त्यांनी बोललेले आहेत, त्याच्यामुळे त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच करायचं असतं. येत्या 15 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणखी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे आणि माजी आमदारांचे पक्षप्रवेश होतील असा दावा उदय सामंतांनी केलाय. तर कुणाला जायचं असेल त्यांनी जा असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिलाय. परंतु 15 तारखेला या सगळ्या प्रातिनिधिक पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर माननीय एकनाथ शिंदे साहेब येत आहेत. पुन्हा एकदा ही सगळी पदाधिकारी मंडळी एकनाथ शिंदे साहेबांना भेटतील. माजी आमदार काही प्रवेश करतायत, काही संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, माजी जिल्हा प्रमुख हे सगळे प्रवेश करणार आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमची ताकद जी आहे या रत्नागिरी जिल्ह्यातली, दुर्दैव असं आहे की ही सगळी मंडळी जर अगोदर जिल्ह्यातली आली असती तर गुहागरची जागा देखील आम्ही जिंकली असती. ही मात्र खंत आमच्या मनामध्ये आहे. जे कोणी आमच्यासोबत या महाराष्ट्रासाठी लढत आहेत, या मातीसाठी लढत आहेत, महाराष्ट्राच्या मातेसाठी लढत आहेत, पूर्ण आपण पाहतो नागरिकांसाठी लढत आहेत, ते आमच्यासोबत आहेत. बाकी ज्यांना जायचं ज्यांना यायचं आम्ही कोणाला थांबवलं नाहीये. आम्ही एवढंच सांगतोय की महाराष्ट्राशी गद्दारी करू नका. आज जसं तुम्ही काल पाहिलं असेल, अदानी आता मदर डेअरीच्या तिथे जमीन खायला निघालेत, धारावी खायला निघालेत. महाराष्ट्र अदानीच्या हाती द्यायचं असेल तर जरूर ज्यांनी गद्दारी करायची त्यांनी करावी, पण त्यांचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला देणं गरजेचं आहे. पुढची बातमी. राज्यातील प्रवासासाठी प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागतील. विधानसभा निवडणुकीपूर्वीपासूनच चर्चेत असलेल्या एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीस मंजुरी मिळाली आहे. यानुसार एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ होणार आहे. मात्र सुधारित तिकीट दर केव्हा लागू होतील याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. खर्च वाढत असल्यानं भाडेवाढ करणं गरजेचं असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं. गेल्या अनेक वर्षापासूनची एस टीची जी भाडेवाढ झालेली नव्हती ती 14.97% भाडेवाढ त्यांनी काल मंजूर केलेली आहे. ती आजपासून अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं मला त्यांनी सांगितलं. आणि त्याचबरोबर 1 फेब्रुवारीपासून ही टॅक्सी आणि रिक्षाची पण भाडेवाढ होणार आहे असंही त्यांनी मला सांगितलं. अद्यापपर्यंत त्याबाबतचं अधिकृतरित्या फाईल जी आहे ती माझ्यापर्यंत आलेली नाही, पण ते निश्चितपणे येईल असं वाटतंय. महिन्याला जवळजवळ 90 कोटी रुपये हे परिवहन सेवा हे नुकसानीमध्ये आज चाललेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये भाडेवाढीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्यामुळे ही भाडेवाढ अटळ आहे. आणि महामार्गांवरील प्रवास देखील आता 1 एप्रिलपासून महागणार आहे, कारण 5 ते 10 रुपयांनी टोल वाढणार आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे देखभाल दुरुस्तीवरील खर्च वाढलाय, त्यामुळे टोल टॅक्स वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सध्या किती टोल आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. एकेरी वाहतुकीसाठी असलेला टोल आपण पाहतोय. कार 75 रुपये, टेम्पो 115 रुपये, ट्रक 245 रुपये, अवजड वाहनं 395 रुपये. पुढची बातमी. पीक विमा घोटाळ्यासंदर्भात मोठी बातमी समोर येते. परळीतील 15 ते 17 जणांच्या नावानं लातूर जिल्ह्यात बनावट विमा भरण्यात आल्याचं समोर आलंय. लातूर जिल्ह्यातून जवळपास 3000 अर्ज बनावट आढळलेत. त्याचे दावे फेटाळून लावण्यात आल्यानं लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील हणमंतवाडी, काळेवाडी, पानगाव या भागातील शेतकऱ्यांऐवजी नांदेड, परभणी, बीड आणि जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नावे अर्ज भरण्यात आलेत. त्यामुळे लातूरमधील पीक विमा घोटाळ्याला परळीतून खतपाणी घातल्याची चर्चा सुरू झाली आहे.
इयरफोन घालून प्रवास करण्याची जर तुम्हाला सवय असेल तर ती आत्ताच बदला, सावध व्हा. कारण पालघरमध्ये इयरफोन एका तरुणीच्या जीवावर बेतलाय. इयरफोनमुळे आवाज न आल्यानं ट्रेनच्या धडकेत वैष्णवी रावल या तरुणीचा मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना पालघरच्या सफाळे रेल्वे स्थानकात जवळ घडली आहे. या ठिकाणी पश्चिम रेल्वेवर उड्डाणपूल नसल्यानं रहिवासी धोकादायक पद्धतीनं रेल्वे रूळ ओलांडतात. त्यामुळे या ठिकाणी अपघात होत जीव जातोय. मात्र तरुणीनं कानात इयरफोन लावल्यानं तिला आवाज आला नाही आणि तिचा धडकेत मृत्यू झालाय. अभिनेता विकी कौशलच्या छावा सिनेमाला मराठा क्रांती मोर्चानं विरोध दर्शवलाय. या सिनेमामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाई यांच्याबद्दल आक्षेपार्ह प्रसंग दाखवण्यात आल्याचा मराठा क्रांती मोर्चाचा आरोप आहे. राज्याभिषेक सोहळ्यात संभाजीराजे नाचताना दाखवलेत, यावर मराठा क्रांती मोर्चानं आक्षेप घेतलाय. हे सीन सिनेमातून काढून टाकण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाची आहे. की छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना किंवा लेझिम खेळत असताना डान्सच्या स्वरूपात खेळताना, तर लेझिम ही आपली सांस्कृतिक ठेव आहे आणि लेझिम खेळणं काही चुकीचं नाही आहे. पण ते गाण्याच्या स्वरूपात आपला आनंद उत्सव साजरा करत असताना हे सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे कितपत योग्य नाही ह्याच्यावर जरा चर्चा होणं गरजेचं आहे. की छावाच्या संपूर्ण टीमनं सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास, त्या इतिहासाला कुठेही गालबोट न लावता त्या इतिहासाशी कोणतीही प्रतारणा न करता समोर आणला असेल अशी अपेक्षा आहे. आणि जर ही अपेक्षा पूर्ण झाली असेल तर मला वाटतं इतर कोणत्याही छोट्या गोष्टींवरून याविषयी वादंग निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्तिगत मला तरी वाटत नाही.